अगदीच मुंबईवरून आपण पाहिलं तर सागरजी मोरे सर ते देखील उपस्थित राहिलेत. प्रामुख्याने त्यांचा आवाज आपण पहिल्या मॅच मध्ये ऐकलं. त्यांचं देखील सहर्ष स्वागत ऐरोली नगरीमध्ये. आणि पंचांचा ग्रीन सिग्नल येतोय. चला विनंती करीन आपले कोर कमिटी आपण थोडंसं सहकार्य करा. जो फ्लेक्स आपण पाहुण्यांचा त्या ठिकाणी लावण्यात आला तो फ्लेक्स थोडासा टाय करून घ्या, जेणेकरून मॅचला देखील लगेच सुरुवात करता येईल. तर दोन्ही संघाचे एक्स्ट्रा प्लेयर विनंती करेन की आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये पहिला चेंडू पडण्याच्या आधी आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये येणं हे खूप गरजेचं आहे. स्ट्रायकर एंडला बॅट्समन जर आपण पाहिलं तर अनिरुद्ध, आणि नॉन स्ट्रायकर एंडला जर आपण पाहिलं तर गोलंदाजी मार्क वरती अनिरुद्ध आहे. आणि स्ट्रायकर एंडला बॅट्समन शिरीन शेट्टी आपल्याला पाहायला मिळते. शिरीन शेट्टी आणि सोम जोशी अशी सलामीची जोडी, ज्याने जर आपण पाहिलं तर नवी मुंबई टेस्ट क्रिकेट विश्वामध्ये ओरमचं क्रिकेट अप्रतिम खेळलं, परंतु आज अंतरमचं क्रिकेट खेळण्यासाठीचा वेगळा अनुभव. नक्कीच संधी मिळेल. गोलंदाजी मार्क वरती P1चं पहिलं शतक अर्थातच अनिरुद्ध राईट राऊंड विकेट. यावेळेस नक्कीच कुठेतरी वेट केलं जाते. आज आपण पाहिलं तर जवळजवळ 6 संघ मालक आणि 6 संघ मालकांनी निवडलेले प्रत्येक खेळाडू आज त्या संघ मालकाच्या नेतृत्वाखाली खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतील. आणि तुम्हाला पहिल्या 30 मिनिट्स मध्ये तुम्हाला पहिली इनिंग कंप्लीट करायची याची नोंद घ्या दोन्ही संघाने, ही नम्रतेची विनंती आहे. व्हेरी फर्स्ट बॉल. हो यावेळेस अगदी डाव्या स्टिकच्या थोडस चेंडू जवळून गेला, परंतु पंच आपल्याकडे टर्न झालेत, म्हणजे अतिरिक्त धावसंख्येने खातं उघडले टीम VHUR या संघाचं. एकंदरीत आपण पाहिले तर टीम श्रीन शेट्टी याने मात्र टॉस जिंकला. टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. अगदीच निर्णय हा महत्वाचा ठरेल, परंतु बॅटिंग ही करावी लागेल, ती म्हणजे अर्थात पहिल्या 5 षटकामध्ये. हो यावेळेस मात्र मोठा फटका, परंतु धाव मिळेल ती म्हणजे फक्त एकच. सिंगल डबलने सुरुवात देखील होईल. आक्रमकतेचं रूप देखील धारण करावं लागेल. स्ट्रायकर एंडला बॅट्समन सोहम सूर्यवंशी, अगदीच त्याची बॅटिंगची शैली ती देखील आपल्याला अनुभवायला आणि पाहायला मिळणार आहे. अगदीच हवेचं प्रमाण देखील भरपूर आहे, कारण की अगदीच आपण पाहिलं तर टर्फ क्रिकेटची मॅच आणि वादळी वारे हवेच्या प्रवाहानुसार जर आपण पाहिले तर क्रिकेट मध्ये अगदीच अनेक चित्र पाहायला मिळतात. APL लीग, टर्फ प्रीमियर लीगचं हे दर्जेदार आयोजन. आणि त्याचप्रमाणे जर आपण पाहिले तर आमच्या सोबत खरं तर आज नवी मुंबई पंचक्रोशीमध्ये ज्या आवाजाने अगदी मंत्रमुक्त केले ते सन्माननीय आमचे विघ्नेशजी मडवी सर ते देखील उपस्थित आहेत. त्यांचा देखील आपण संपूर्ण दिवसभर आवाज ऐकणार आहोत. आज मान्यवरांची मांदियाळी देखील आपल्याला पाहायला मिळेल. आणि त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर tenniscricket.in चं थेट प्रक्षेपण आपल्याला पाहायला मिळणार आहे. आज संपूर्ण दिवसभर 3 कॅमेऱ्याच्या साहाय्याने ही स्पर्धा अगदीच घर बसल्या देखील पाहण्याची संधी मिळेल tenniscricket.in या चॅनल वरती. नक्कीच त्या चॅनल वरती विजिट करा आणि आपण तुमचा एक लाईक आणि या संपूर्ण स्पर्धेचा अगदीच प्रक्षेपण तुम्हाला पाहायला मिळेल. टीमची धावसंख्या आतापर्यंत 1. चला स्पीडअप करा विनंती आहे. लगेचच आपण मॅच कडे वळणार आहोत. 2 धावा. यावेळेस अगदी दूरवरतून चेंडू वळवण्याचा प्रयत्न आणि पंचांचा इशारा तो देखील येते वाईट. तर आमचे पाहुणे सन्माननीय श्रीमती पूनमताई त्यांचे देखील खूप खूप आभार व्यक्त करू. अगदीच वेळेत वेळ काढून या ठिकाणी उपस्थित राहिले. अनिरुद्धला जर आपण नक्कीच पाहतोय, हा देखील बॉल अगदीच डाव्या स्टिकच्या पुन्हा एकदा बाहेर जातोय. वाईट बॉलचा इशारा. कुठे ना कुठेतरी मात्र नक्कीच फिरकी गोलंदाजी करण्याचा प्रयत्न गोलंदाज अनिरुद्धच्या माध्यमातून केला जातो, परंतु बॅट्समन भरपूर चाणाक्ष आहे. त्याला देखील नक्कीच माहिती आहे की कुठल्या चेंडूला प्रहार करायचा, कुठल्या चेंडूवरती सन्मान दाखवायचा हे चांगलं ठाऊक आहे.
आणि गेली कित्येक वर्ष त्याने देखील क्रिकेट अप्रतिमरित्या खेळले. टीमची धावसंख्या आतापर्यंत एक चेंडू अखेरीस 4 या आकड्यावरती. चला स्पीड अप करा, विनंती आहे. यावेळेस मात्र सन्मान दाखवलाय, परंतु मिळेल ती म्हणजे एकही धाव न घेता अगदीच शांत बसावं लागतं. पहिल्या षटक मार्ग असते. पहिल्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर पहिल्या मॅच मध्ये जवळजवळ पहिल्या षटकामध्ये 21 ते 22 धावा आल्या होत्या. परंतु या मॅच मध्ये जर आपण पाहिलं तर कुठे ना कुठेतरी मात्र नक्कीच थांबवण्याचा प्रयत्न असेल, परंतु सोहम न थांबणाऱ्यातला खेळाडू आहे. हो, यावेळेस जसा आम्ही उल्लेख केला तसा आक्रमकता धारण केलाय. मिळेल ती म्हणजे फक्त एक सिंगल. एक एक धाव जोडण्याचा प्रयत्न इथून पुढे असेलच, परंतु ज्यावेळेस संधी मिळेल त्यावेळेस मोठा फटका नक्कीच बॅट मधून प्रत्येक बॅट्समनच्या माध्यमातून नक्कीच पाहायला मिळणार. श्रेन शेट्टी स्वतः टीम कॅप्टन. यावेळेस अगदीच ग्राउंड शॉट खेळ आहे, परंतु कॉलिंग नव्हतं. वेट अँड वॉच या गोष्टीचा कसलाच ताळमेळ नव्हता आणि मैदान सोडावं लागतं. पहिला धक्का मिळाला टीम व्ही एश्वर या संघाला सोमच्या माध्यमातून. बॅट्समन बॅक टू द आउट. कम ऑन डीजे. टीमची धावसंख्या आतापर्यंत जर आपण पाहिली तर जवळजवळ 4 चेंडू अखेरीस 5 या आकड्यावरती 5 धावा. आज प्रत्येकाने मात्र नक्कीच या स्पर्धेला कशा पद्धतीने सहकार्य करता येईल त्यासाठीचा प्रयत्न नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु मॅच तुम्हाला लवकरात लवकर ऑन ठेवावी लागेल, कारण की आपल्याला अनेक मॅचेस कव्हर करायचे जेणेकरून वेळेचं देखील आपल्याला विलंब आहे. त्यामुळे जितक्या लवकर आपल्याला सामने कव्हर करता येईल तितक्या लवकर आपल्याला प्रत्येक सामने हे कव्हर करावे लागतील. हा बॉल तो देखील अगदी डाव्या स्टिकच्या बाहेर रिलीज होते, परंतु चिक्की सिंगल ती देखील कंप्लीट होते. रिस्की धाव घेण्याचा प्रयत्न, त्या धावसंख्येमध्ये नक्कीच अतिरिक्त धाव आणि त्याचप्रमाणे एक धाव अशा 2 धावा टीमच्या टोटल मध्ये ऍड होतात. 7 धावा आतापर्यंत टीमचं टोटल व्ही एश्वर या संघाचं. थोडंसं स्पीडअप करा, वारंवार आपणास सूचना केल्या जातात, कारण की पहिले षटक अजूनही समाप्त झालेले नाहीये. यावेळेस गॅप शोधल्या क्षेत्ररक्षक दैनात आहे, परंतु अचूक थ्रो आणि कॉलिंग देखील चांगलं राहिलंय. एकही धाव घेता येत नाहीये. अंतिमचा बॉल. अंतिमचा बॉल. शेवटचा चेंडू स्ट्रायकर एंडला. बॅट्समन साहिल आणि अंतिमचा बॉल अगदीच हलक्या हाताने चेंडूला पुश केलं. अगदी क्षेत्ररक्षक फील्ड करतील तत्पूर्वी मिळेल ती म्हणजे सिंगल. पहिल्या षटकाची होते समाप्ती. P1 चं पहिलं षटक समाप्त झाल्यानंतर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 8 या आकड्यावरती. कारण की आपण जास्त टीम मीटिंग घेऊ नका, कारण की आपल्याला अनेक सामने कव्हर करायचे. जर आपण पाहिलं तर टीम स्वरा 11 या संघाचे संघ मालक सन्माननीय अमित ठाणेकर नक्कीच कौतुक करावं लागेल. APL सारख्या मोठ्या स्पर्धेमध्ये संघ मालकाच्या भूमिकेत त्यांना आपण पाहणार आहोत. स्वरा 11 या संघ मालकाची भूमिका नक्कीच त्यांना आपल्याला पाहायला मिळते. आज अनेक तारे सितारे या टर्फ क्रिकेट मध्ये खेळत असताना आपल्याला पाहायला मिळते आणि लीग फॉर्मॅट मध्ये ही स्पर्धा अगदीच प्रेक्षकांच्या भेटीला देखील आले आणि प्रत्येक खेळाडूने मात्र पाहिलेले स्वप्न अगदी साकार करण्याची ही सुवर्ण संधी आज या लीग फॉर्मॅट मधून नक्कीच मिळेल. कारण की जर आपण पाहिले तर अनेक नवनवीन चेहरे आज या लीग फॉर्मॅट मध्ये खेळत असताना पाहायला मिळणार आहेत. अनेकांना एक चांगली संधी मिळाली, अनेकांना चांगलं हक्काचं व्यासपीठ कशा पद्धतीने उपलब्ध करून देता येईल त्यासाठीचा हा प्रयत्न अगदीच आकर्षित करेल प्रत्येक खेळाडूला. हो, यावेळेस आपण पाहिलं तर बॅटचा फेस ओपन केला होता.
परंतु हलक्या हाताने चेंडूला पुश केलं. फॉलो थ्रू मध्ये मात्र चेंडूला कॅरी केले जाते. गोलंदाजी मार्क वरती वैभव खिल्लारी. स्ट्रायकर एंडला साहिल. यावेळेस अगदीच मनगटाचा वापर करण्याचा प्रयत्न, परंतु शरीराचा वेध घेणारा चेंडू हा देखील येते डॉट. प्रत्येक डॉट बॉल मात्र नक्कीच टीम स्परा 11 या संघाचा कॉन्फिडन्स वाढवेल, परंतु प्रेशर हे वाढत जाईल टीम AV एशियर या संघाच्या बॅट्समनचं देखील. यावेळेस अगदीच जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न, परंतु मिळेल ती म्हणजे अगदीच हलकी सिंगल. अगदी शांततेचं वातावरण आहे, परंतु जसजसा दिवस पुढे सरकेल तसं प्रेक्षकांची देखील गर्दी या संपूर्ण मैदानाच्या चारी बाजूने आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यांच्यासाठी देखील सुवर्ण संधी आहे. यावेळेस पुन्हा एकदा अगदीच प्रतिम चेंडू आणि वैभव खिल्लारीची अगदीच शैली गोलंदाजीची जर आपण पाहिले तर अगदी साइड रम ऍक्शन आणि त्याचप्रमाणे बोटांची जादू, अगदी इन स्विंग आउट स्विंग असं व्हेरिएशन असलेली गोलंदाजी वैभवच्या अगदीच शैलीत आपल्याला पाहायला मिळते. हो, यावेळेस मात्र युमेश अगदी संधीचं एक दार बंद झाल्याच्या नंतर संधीचं दुसरं दार ओपन केलं आणि विकेट या ठिकाणी संपादित केली जाते. अंतिमचा बॉल म्हणजे जर आपण पाहिलं तर जवळजवळ पहिल्या 5 चेंडू मध्ये जर आपण पाहिलं ना तर या षटकामध्ये फक्त एकच धाव खर्च झाले आणि त्याचप्रमाणे एक विकेट देखील आले आणि 3 चेंडू तब्बल डॉट आले. कौतुक करावं लागेल. आणि वैभव खिल्लारीची खरं तर अंडरम क्रिकेटची हीच ओळख आहे आणि प्रत्येक अंडरम क्रिकेट मध्ये मात्र वैभव खिल्लारी हे नाव मात्र चर्चेचा भाग राहिला. प्रत्येक ठिकाणी जर आपण पाहिलं तर ज्या वेळेस अंडरमच्या मॅचेस होतात त्या वेळेस अंडरम क्रिकेटमध्ये त्याने अगदीच अव्वल दर्जाचं स्थान निर्माण केले आपल्या गोलंदाजीच्या शैलीमध्ये. आणि ओरमचं क्रिकेट देखील अप्रतिम खेळतो टीम साईसागर ऐरोली या संघामधून खेळत असताना, परंतु आता मात्र टीम स्वरा 11 या संघाचं नेतृत्व करते अंडरम क्रिकेट खेळत असताना. स्ट्रायकर एंडला बॅट्समन अगदीच त्याला देखील बीट केले जाते. अगदी गरकन गिरकी घेणारा चेंडू येतोय डॉट आणि या षटकाची देखील अगदी यशस्वी समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. आणि पहिल्या 2 षटका अखेरीस टीमची धावसंख्या जाऊन पोहोचले 4.50 च्या सरासरीने तब्बल 9 या आकड्यावरती. कम ऑन डीजे. न्यू बॅट्समन नॉन स्ट्रायकर एंडला आपल्याला पाहायला मिळते. अर्थातच शैलेश आणि गोलंदाजी मार्क वरती आलाय साहिल. गोलंदाजी मार्क वरती रोहित आहे. स्ट्रायकर एंडला बॅट्समन साहिल. व्हेरी फर्स्ट बॉल अगदीच नो बॉल आहे, पंचांनी दंडित केलं म्हणजे नो बॉल वरती फ्री हिटची संधी देखील मिळेल. फ्री हिटची संधी देखील स्ट्रायकर एंडला बॅट्समन साहिल. हो, यावेळेस मात्र बॅट्स ऑफिस ओपन केला. अगदी क्षेत्रक्षेत्र दैनात आहे, मिळेल ती एक सिंगल. प्रत्येक धाव महत्वाची आहे. प्रत्येक चेंडूवरती प्रहार करणं खूप गरजेचं आहे, कारण की आतापर्यंत जर आपण पाहिलं ना पहिल्या 2 षटकामध्ये कुठे ना कुठे तरी शांत ठेवले. 2 धक्के देखील मिळालेत. सलामीला आलेले 2 बॅट्समन मात्र परतले डगआउटच्या दिशेने. स्ट्रायकर एंडला बॅट्समन साहिल. यावेळेस गरकन गिरकी घेणारा चेंडू वेग होता, बॅट आणि बॉलचा संपर्क आपल्याला पाहायला मिळाला नाही. हा देखील चेंडू येते डॉट. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 2 चेंडू अखेरीस 11 या आकड्यावरती 11 ऑन स्कोरबोर्ड. गडी बाद झाले आतापर्यंत 2. गोलंदाजी मार्क वरती रोहित. राईट आर्म राऊंड विकेट. अंडरमचं क्रिकेट आणि अंडरमच्या क्रिकेटमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळते हा देखील चेंडू अगदीच अप्रतिमरित्या, परंतु फटका देखील तितकाच चांगला राहिला. खरं तर प्रत्येक खेळाडूने क्रिकेटचा सन्मान केला आणि यावेळेस तीच मुवमेंट आपल्याला पाहायला मिळाली.
रोहितच्या माध्यमातून जसं बॅटला पाय लागले तसं त्याने नतमस्तक केलं. अगदीच बॅट नाही तर एक हृदयाचा भाग आहे आणि याच बॅटने मात्र आपल्याला नाव दिले, याच क्रीडांगणाने आपल्याला नाव हे मात्र दिले. त्या क्रीडांगणाचा गणाचा मान आणि सन्मान आणि ते क्रिकेट खेळाचा सन्मान देखील करणं खूप गरजेचं आहे. यावेळेस वेगवान चेंडू याचा वेग घेतलाय, परंतु हा देखील चेंडू येते डॉट. टीमची धावसंख्या आतापर्यंत जर आपण पाहिली तर 12 या आकड्यावरती शेवटचे 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. अजूनही एकही मोठा फटका आलेला नाहीये. एक मोठा फटका तर नक्कीच अपेक्षित असेल या बॅट्समन कडून, तो प्रयत्न करावा लागेल मोठा फटका खेचण्यासाठी, परंतु तो प्रयत्न फक्त आणि फक्त मिळेल ती म्हणजे एक सिंगल. अगदीच लो स्कोरिंग मॅच होण्याची शक्यता भरपूर असेल, परंतु जर आपण पाहिले तर स्लॉगिंग ओव्हरचे काही अजून शतक देखील शिल्लक आहेत. अंतिमचा बॉल स्ट्रायकर एंडला बॅट्समन साहिल. शेवटचा चेंडू फिच करत असताना अंतिमचा बॉल अगदीच नो बॉल आहे आणि फ्री हिटची संधी. फ्री हिटच्या संधीचा पुरेपूर फायदा घेता येईल की नाही. यावेळेस फ्री हिटचा बॉल, त्याला मात्र प्रहार केला जातोय. बॉल वरती धावा मिळतील तब्बल 4 आणि या षटकाची देखील समाप्ती होते चौकाराने आणि पहिल्या 3 षटका अखेरीस टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे तब्बल 18 या आकड्यावरती. तर यानंतर होणारा सामना टीम एक्स्ट्रीम स्पोर्ट्स विरुद्ध टीम साई सम्राट. दोन्ही संघाच्या कॅप्टन्सला विनंती करेन की आपण त्वरित तयार राहायचंय. एका बाजूला लितेश शिरोडकर आणि दुसऱ्या बाजूला राजेंद्र रनवरे. अगदीच मैत्रीपूर्ण लढत, परंतु आज एकमेकांच्या विरोधात खेळत असताना आपल्याला ते पाहायला मिळतील. आणि आज जर आपण पाहिले तर सन्माननीय रोहन तिंडे साहेब त्यांचा देखील सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. मी सन्माननीय मंदरजी परब दादांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करायचा आमच्या मुख्य व्यासपीठावरती. आणि त्याचप्रमाणे जर आपण पाहिले तर सन्माननीय रितेश दादा मडवी आपलं देखील सरचे स्वागत. दादा या आपण. नवसाती दिवा या संघाचे प्रामुख्याने कर्णधार देखील आहेत आणि आज आपण पाहिले तर प्रामुख्याने त्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. तर रितेश दादा या आमच्या मुख्य व्यासपीठात आपलं सरचे स्वागत आहे. परंतु यावेळी स्वागत केले जाते अर्थातच बॅट्समन साहिलच्या बॅट. नो बॉल नाहीये म्हणजे लिगल डिलिव्हरी असेल, म्हणजे षटकारच असेल फक्त. येस थँक्यू. 6 धावा म्हणजे टीमची धावसंख्या आतापर्यंत आपण ती म्हणजे 24-24 या आकड्यावरती. प्रामुख्याने जर आपण पाहिलं तर श्री साई स्पोर्ट्स या ट्रिपल एस स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर देखील आहेत सन्माननीय रितेशदादा मडबी आणि त्याचप्रमाणे कॅप्टन म्हणून टीम नवसाती दिवा या संघाचं प्रामुख्याने महत्वाचे खेळाडू आणि त्याचप्रमाणे क्रीम चिल्स आईस्क्रीम पार्लर नक्कीच त्याचे मालक देखील आहेत. त्यांचं आम्ही नक्कीच मनाच्या अंतर्कणापासून सरचे स्वागत करतोय. यावेळेस टप्पा पडल्यानंतर आतमध्ये येणारे चेंडू त्याला नक्कीच हलक्या हाताने पुश केले, एक धाव कंप्लीट होते. आणि त्याचप्रमाणे या स्पर्धेमध्ये आपल्याला APL सारखी ट्रॉफी पाहायला मिळते, जे ट्रॉफी ज्यांच्या माध्यमातून बनवण्यात आली. अगदीच ट्रिपल एस स्पोर्ट्स मध्ये या ट्रॉफीचं विवरण केलं गेलं. अप्रतिम अशी ट्रॉफी यावेळेस पुन्हा एकदा पंचांनी दंडित केले. नो बॉलचा इशारा आणि फ्री हिटची संधी पुन्हा एकदा चालून येईल.
आणि त्याचप्रमाणे आपण नक्कीच अगदी चालू सामन्यामध्ये सन्मान देखील करणार आहोत आमच्या मुख्य व्यासपीठावरती. जर आपण पाहिलं तर टीम साई सागर ऐरोली या संघाचे प्रमुख कर्णधार आणि त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर दर्जेदार असं व्यक्तिमत्व दिवेश दादा यांनी विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण रितेश दादा मडवी यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती करायचा आहे. चला विनंती असेल आपण मॅच मध्ये जास्त वेळ घेऊ नका, कारण की आपल्याला अनेक मॅचेस कव्हर करायचे आहेत. मी वारंवार आपणास सूचना करतोय. यावेळेस रिस्की सिंगल कंप्लीट केली जाते. एक एक धाव महत्वाची आहे. एक एक धाव मात्र टीमच्या टोटल मध्ये ऍड होत असताना आपल्याला पाहायला मिळते आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 27 या आकड्यावरती. अजून या षटकातील जर आपण पाहिलं ना तर शेवटचे 3 बॉल शिल्लक आहेत. आणि त्याचप्रमाणे जर आपण पाहिले तर सुरेशचंद्र जोशी सुजय अंकल आपल्या देखील सरचे स्वागत. रॉयल स्ट्रायकर ऐरोली या संघाचे कॅप्टन सचिन दादा भुजबळ आणि त्याचप्रमाणे आमचे दर्शन दादा कोहली, त्याचप्रमाणे हेमंत दादा आपल्या देखील सरचे स्वागत आहे. वेलकम आपल्या देखील APL मध्ये सरचे स्वागत. आणि नो बॉल फ्री हिटची संधी. मान्यवरांची रेलचेल भरपूर आहे आणि त्याचप्रमाणे प्रत्येक मान्यवरांचा मान सन्मान देखील करणं खूप गरजेचं आहे. मॅचला देखील नक्कीच आपण तितकंच लक्ष देणार आहोत. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 31 या आकड्यावरती. अजूनही शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. अंतिमचे 2 बॉल. आणि हा नो बॉल आहे. प्रत्येक नो बॉल मात्र नक्की टीमच्या एशियर या संघाला फायदेशीर राहिला, म्हणजे अतिरिक्त धाव देखील मिळतात. 9+1 अशा 2 धावा टीमच्या टोटल मध्ये ऍड होतात, म्हणजे टीमची धावसंख्या 33 या आकड्यावरती. स्ट्रायकर एंडला साहिल. यावेळेस अगदी अप्रतिम क्षेत्ररक्षक वेगवान चेंडूला मात्र कॅरी केले जाते. एकही धाव न घेता नक्कीच शांत राहावं लागतं. अंतिमचा बॉल, शेवटचा चेंडू. गोलंदाजी मार्क वरती अनिकेत. अंतिमचा बॉल फ्लिक केलाय, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी दैनात आहे. मिळेल ती म्हणजे एक सिंगल. अंतिमच्या बॉल वरती षटकाची होते समाप्ती. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे पहिल्या 4 षटका अखेरीस 34 या आकड्यावरती. कम डीजे. चला यानंतर आपण टीम एक्स्ट्रीम स्पोर्ट्स आणि त्याचप्रमाणे टीम साई सम्राट दोन्ही संघाचे कॅप्टन्स आपण रेडी राहायचंय. लगेच जशी इनिंग संपेल तसा आपण टॉस कॉबॉस या मंचावरती जाणार आहोत. गोलंदाजी मार्क वरती आलाय दर्शन. स्ट्रायकर एंडला बॅट्समन तो म्हणजे साहिल. यावेळेस मात्र टर्न होणार चेंडू, परंतु त्यावरती मिळेल ती म्हणजे एक सिंगल. नो बॉल आहे. 9+1. हा देखील बॉल वाईटच्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे पहिल्या मॅचची सुरुवात देखील एक्स्ट्राने झाली होती आणि या मॅच मध्ये जर आपण पाहिले तर शेवट कुठे ना कुठेतरी मात्र अंतिमच्या षटकामध्ये एक्स्ट्राच्या धावा येत आहेत, परंतु अंतिमचं षटक नक्कीच महत्वाचं राहील. प्रत्येक चेंडूवरती मात्र कशा पद्धतीने प्रहार केला जाईल ते देखील पाहावं लागणार आहे. म्हणजे पहिले 3 चेंडू जर आपण पाहिले ना तर अतिरिक्त स्वरूपात पाहायला मिळाले. टीमची धावसंख्या 38, 38 धावा, 38 ऑन स्कोरबोर्ड. जर आपण पाहिले तर
RSWB म्हणजे रॉयल स्ट्रायकर वंडर बॉईज प्रीमियर लीगची स्पर्धा ती देखील आपल्याला अनुभवायला मिळणार आहे आज करण मित्र मंडळाच्या क्रीडांगणावरती. परंतु आज आपण पाहिलं तर करण मित्र मंडळ पुरस्कृत APL सारखी ही स्पर्धा देखील आपल्याला अनुभवायला मिळते. हो, यावेळेस मात्र फ्लाइट घेतली परंतु फ्रीचा बॉल असल्या कारणामुळे मात्र एकच धाव मिळेल. गडी बाद नसणार आहे. प्रयत्न तर चांगला राहिला मोठा फटका खेचण्यासाठीचा, परंतु त्या प्रयत्नामध्ये फक्त एकच धाव मिळते आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 39 या आकड्यावरती. हो, यावेळेस मात्र पुढे सरसावत क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी दैनात आहेत. मिळेल ती म्हणजे सिंगल. पंचांचा डिसिजन हा फायनल असेल त्यामुळे पंचांशी वादावत करू नका. जो काही निर्णय असेल त्या निर्णयाशी आपण ठाम राहणार आहोत. अंतिमचं षटक यावेळेस आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी शॉर्ट स्क्वेअर लेग वरतून येतात, तत्पूर्वी मिळेल ती म्हणजे एक सिंगल. एक धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होते. टीमची धावसंख्या 3 चेंडू अखेरीस 41 या आकड्यावरती. यावेळी पुढे सरसावत मात्र अगदी फ्लाइटेड बॉल अगदी लँड होईल तो म्हणजे प्रेक्षकांच्या भेटीला अर्थातच मिळतील धावा 6 आणि या षटकाराने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे 40. टीमचे 2 बॉल अर्थातच अजूनही एक बॉल पडणं शिल्लक आहे. हा देखील बॉल लँड होतो तो म्हणजे 6 या धावसंख्येसाठी आणि टीमची धावसंख्या अर्थातच 53 या आकड्यावरती. शेवटचा बॉल वरती देखील असाच मोठा फटका आला ना त्याचं टीमचं टोटल सन्मानजनक पुढे जाईल आणि ती जाणार देखील आहे. म्हणजे बॅक टू बॅक शेवटच्या 3 चेंडूवरती 3 मोठमोठे फटके येत असताना टीम व्ही एशियर या संघाचं टोटल जाऊन पोहोचते म्हणजे 59 या आकड्यावरती आणि येणारे चेंडू 30 जिंकण्यासाठी टीम स्वरा 11 या संघाला 60 या धावसंख्येचं मात्र टार्गेट सेट केले. टीम व्ही एशियर या संघाने कुठेही जाऊ नका. आपण इनिंग ब्रेक्स मध्ये लगेच टॉस कडे वळणार आहोत. आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये टॉस का बॉस या मंचावरती असतील अर्थातच सागरजी मोरे सर. एका बाजूला असेल टीम एक्सट्रीम स्पोर्ट्स आणि दुसऱ्या बाजूला असेल साई सम्राट ऐरोली हा संघ असेल. तर मी विनंती करेन दोन्ही संघाचे कॅप्टन्स की आपण लगेचच टॉस का बॉस या मंचावरती या विनंती असेल तर मी सन्माननीय सुजय अंकल आपणास विनंती करेन की आपल्या शुभस्य आपण हा टॉस करायचा. 40+ चे दर्जेदार खेळाडू आणि त्यानंतर मी रॉयल स्ट्रायकर ऐरोली या संघाचे कॅप्टन सचिन दादा भुजबळ, त्याचप्रमाणे दर्शन दादा आणि त्याचप्रमाणे हेमंत दादा सगळ्यांना विनंती करेन की आपण आपल्या शुभस्य टॉस करून घ्यायचंय. थँक्यू सो मच. चला टॉस साठी या दोन्ही टीमचे कॅप्टन्स एक्स्ट्रीम स्पोर्ट्स आणि दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपण टॉस साठी या लवकर. साई सम्राट आणि एक्स्ट्रीम स्पोर्ट्सच्या माध्यमातून आपण टॉस केला जाईल. सो एका साइडला APL आणि एका साइडला पडवी आहे. APL सो APL आहे. टॉस जिंकलाय मस्त लुक मग अगदी विराट कोहली सारखी बिएड ठेवली आहे. डिसिजन काय असेल? क्षेत्ररक्षण करू आम्ही पहिले. अगदी सर्वांना म्हणजे अगदी 2-3 महिन्यापासून या टुर्नामेंटची प्लॅनिंग बघत होते करता टुर्नामेंट खेळत असताना. आपल्या ऐरोलीमध्ये अशी टुर्नामेंट कधी झाली नव्हती. करण दादांनी खूप पुढाकार घेऊन आणि त्यांच्या कोर कमिटीने पुढाकार घेऊन खूप चांगलं नियोजन केलंय आणि सक्सेस होईल मला तर वाटतंय टुर्नामेंट. क्या बात आहे. खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. पहिल्या मॅच साई सम्राट आहे. नक्कीच क्रिकेटमध्ये हार जीत होत असते त्यामुळे एक्सेप्ट करावं लागतं बट स्पोर्ट्स खेळलं पाहिजे. तर नक्कीच तुम्ही कशा प्रकारे या टुर्नामेंटकडे बघताय? अतिशय चांगली टुर्नामेंट आहे. फर्स्ट टाइम आहे ऐरोलीमध्ये अशी टुर्नामेंट होते तर आम्ही नक्की जिंकण्याचा प्रयत्न करू. एक प्रश्न असा विचारेल की माती की टर्फ? क्या बात आहे. खूप साऱ्या शुभेच्छा आहेत आणि दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा साई सम्राट आणि यानंतर थँक्यू. थँक्यू सो मच. टॉस झाला आणि टॉस देखील जिंकलाय अर्थातच. आपण पाहिलं तर
तर एक्शन स्पोर्ट्स या संघाने टॉस जिंकला. म्हणजे एकंदरीत आपण नक्कीच टीम एक्शन स्पोर्ट्स या संघाला पहिल्या इनिंग मध्ये नक्कीच खेळत असताना पाहायला मिळणार आहे टीम एक्शन स्पोर्ट्स. तर विनंती असेल लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करून घ्या. अंपायर्स आणि खेळाडूंना देखील विनंती करेन की आपण लगेचच सामन्याला सुरुवात करून घ्यायचे, कारण की आपल्याला वेळेचं विलंब देखील आणि त्याचप्रमाणे जर आपण पाहिले तर आपल्याला अनेक मॅचेस देखील कव्हर करायचे. प्रामुख्याने आपण या स्पर्धेचं नक्कीच उल्लेख करणं गरजेचं आहे, कारण की जर आपण पाहिले तर 6 संघ मालक अंडरम टर्फ क्रिकेटची स्पर्धा APL सारखं हे दर्जेदार आयोजन प्रथमतः ऐरोली नगरीमध्ये अगदी अनुभवायला मिळते. प्रत्येक खेळाडूच्या मनामध्ये आणि प्रत्येक खेळाडूच्या विचारामध्ये या स्पर्धेचं अगदीच आठवण राहील. आणि या स्पर्धेची एक वेगळी आठवण म्हणजे ती अर्थातच ही स्पर्धा APL सारखी आणि आज आपण पाहिलं तर टर्फ मध्ये खेळण्याची एक सुवर्ण संधी मिळाली. आणि टर्फ मध्ये खेळत असताना जर आपण पाहिलं तर आतापर्यंत पहिल्या इनिंग मध्ये टीम VH हा संघ कुठे ना कुठेतरी झगडत होता पहिल्या 3 ते 4 षटकामध्ये, परंतु शेवटच्या षटकामध्ये अगदीच प्रहार केले गेले आणि या टीमच्या टोटलला अगदीच पुढे नेण्यात आलं. म्हणजे 7 धावसंख्येचं लक्ष ठेवले टीम आपण पाहिले तर स्वरा 11 या संघासमोर. अमित ठाणेकर यांचा हा संघ आपल्याला पाहायला मिळते आणि गोलंदाजी मार्क वरती जर आपण पाहिलं तर संदीप आला गोलंदाजी मार्क वरती. स्ट्रायकर एंडला बॅट्समन अभिषेक आणि नॉन स्ट्रायकर एंडला जर आपण पाहिले तर सचिन आणि अभिषेक ही सलामीची जोडी. आमचे लितेश दादा शिरोडकर त्यांचं देखील नक्कीच कौतुक करावं लागेल. यावेळेस पहिलाच बॉल अवंतरच्या स्वरूपात खातं उघडलं जात आहे टीम स्वरा 11 या संघाचं. पहिल्या इनिंग मध्ये देखील टीम VH या संघाचं खातं अशाच पद्धतीने उघडताना पाहायला मिळालं होतं. हो, हा बॉल काय घडतंय, पंचांचा डिसिजन काय येईल? अर्थातच फेअर डिलिव्हरी आहे, म्हणजे शरीराचा वेध घेणारा चेंडू येतोय हा डॉट. 60 धावसंख्येचा पाठलाग कर्ज अगदी सहजरित्या या धावसंख्येपर्यंत तुम्हाला पोहोचता येणार नाहीये. अनेक फिरकी गोलंदाजाच्या समोर जाऊन तुम्हाला प्रहार करावे लागतील. यावेळेस आपण पाहिले तर पंचांनी दंडित केलं, त्यावरती प्रहार केला गेला. नो प्लस 1 बाय 1 गेट 1 फ्री अशा 2 धावा अतिरिक्त स्वरूपात टीमच्या टोटल मध्ये ऍड होतात. आणि फ्री हिटचा बॉल देखील म्हणजे फ्री हिटची संधी म्हणजे अगदीच तुम्हाला अगदी सहजरित्या मोठा फटका खेचता येईल. हो, यावेळेस फ्री हिट वरती प्रहार केलाय, परंतु संधी मिळाली होती अर्थातच रनआउट घेण्यासाठी आणि या रनआउटच्या स्वरूपात मात्र गडी बाद होईल. अर्थातच पहिला टीम टीमची धावसंख्या आतापर्यंत जर आपण पाहिली तर 2 चेंडू अखेरीस 3 या आकड्यावरती 3 धावा. न्यू बॅट्समन नॉन स्ट्रायकर एंडला आपल्याला रोहित पाहायला मिळणार आहे. स्ट्रायकर एंडला जर आपण पाहिलं तर अभिषेक स्वतः टीमचा कॅप्टन आणि स्वतः टीमचा महत्वाचा खेळाडू. आणि कॅप्टनला जर आपण पाहिले तर नक्कीच त्याची मॅरेथॉन इनिंग खेळावी लागेल, संपूर्ण जबाबदारी. यावेळेस आपण पाहिलं तर नक्कीच एक रिस्की सिंगल देखील कंप्लीट होते. आणि अंडरम क्रिकेट जर आपण पाहिलं तर अगदीच भौगोलिक परिस्थिती मैदानाची जर आपण पाहिली तर अगदीच 38 सर्कल मध्ये ज्या प्रकारे अंडरम क्रिकेट आपण खेळतो त्या प्रकारचं हे मैदान आपल्याला नक्कीच पाहायला मिळणार आहे. परंतु जर आपण पाहिलं तर टर्फ क्रिकेट अगदीच ग्रीन ग्रास आणि या ग्रीन ग्रास वरती ही स्पर्धा माऊली टर्फचं क्रीडांगण आणि APL सारखी सगळ्यात मोठी स्पर्धा यावेळेस चेंडूला पूर्णपणे येऊन दिलं, परंतु त्यावरती मिळेल ती म्हणजे अगदीच सिंगल. एकापेक्षा जास्त काय मिळत नाहीये. टीमची धावसंख्या पुढे सरकेल ती म्हणजे 5 या आकड्यावरती.
शेवटचे 2 बॉल. अगदीच कोल्हापुरीचा बॉल त्याला खोदून काढलाय. क्षेत्ररक्षक दैनात आहे. शैलेश वाघमारे आपल्याला पाहायला मिळतोय. अंतिमचा बॉल, शेवटचा चेंडू. आणि अंतिमचा बॉल वरती प्रहार केलाय, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी दैनात आहे आणि कॅच ड्रॉप केली जाते. प्रयत्न चांगला राहिला. सोमच्या माध्यमातून कॅचची संधी चालून आली होती, कारण की एक विकेट जर नक्कीच गेला असता ना तर टीम स्पारा 11 या संघावरती दबाव हा भरपूर मोठा निर्माण झाला असता. कारण की अभिषेक सारखा सगळ्यात मोठा बॅट्समन हा अगदीच बाद होता क्षणी राहिलाय, परंतु संधी चालू नव्हती टीम संघाच्या क्षेत्ररक्षकाकडे. सोहम त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला कॅच ड्रॉप करत असताना. अंतिमच्या बॉल वरती षटकाची देखील समाप्ती झाली. जर आपण पाहिले तर पहिल्या 1 षटका अखेरीस टीमची धावसंख्या 1 गडी बाद 6 या आकड्यावरती. थँक्यू सो मच सचिन दादा, सुरेश दादा आणि दर्शन दादा, हेमंत दादा, हे संपूर्ण आमचे मित्र परिवार, 40+ चे असशील खेळाडू आणि रॉयल स्ट्रायकर या संघाचे कॅप्टन सचिन दादा भुजबळ, नक्कीच कौतुक करावं लागेल. त्यांचे देखील लीग मॅच आहे, त्या लीग मॅच मध्ये देखील उपस्थित राहावं लागते त्यांना देखील. आज ऐरोली मधून आमची देखील सुरुवात झाली समालोचन क्षेत्रामध्ये, परंतु आज आपण पाहिलं तर APL सारखी स्पर्धा आणि APL सारख्या स्पर्धेचे हे दर्जेदार आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे. आज ही चॅम्पियनची ट्रॉफी कुठला संघ आपल्या घरी घेऊन जाईल ते नक्कीच आपल्याला संपूर्ण दिवसभरामध्ये पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्क वरती जर आपण पाहिलं तर श्री शेट्टी आणि कॅप्टन विरुद्ध कॅप्टन असा हा सामना पाहायला मिळेल. या मोमेंटला तरी एका बाजूला टीम स्पारा 11 या संघाचा कॅप्टन अभिषेक, यावेळेस आपण पाहिलं तर अगदी हलक्या हाताने बॅटचा फेस ओपन केलाय, परंतु एकच धाव मिळेल. ज्या प्रकारे म्हटलं जातं अगदीच थेंबे थेंबे तळे साचे, त्या प्रकारे 1-1 धावसंख्येने मात्र टीमचं टोटल अगदी संत गतीने पुढे सरकत आहे. हा प्रयत्न असेल तो म्हणजे मोठा फटका खेळण्यासाठी. यावेळेस वेगवान चेंडू आणि वेगवान चेंडूला अगदीच वेगाने बॅट फिरवली होती. विकेट किपर चूक करतात, हरकत नाहीये, त्यावरती बाईकच्या स्वरूपात मिळेल ती म्हणजे एक सिंगल. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 2 चेंडू अखेरीस जवळजवळ 8 या आकड्यावरती. 8 धावा, 60 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. अनेक अडथळे आहेत, अनेक फिरकी गोलंदाज आहेत. अगदीच तुम्हाला त्यासाठी प्रत्येक फिरकी गोलंदाजीच्या सामोरे जावं लागेलच. स्ट्रायकर एंडला बॅट्समन अभिषेक. यावेळेस काय घडतंय, झेलची संधी मिळाली असती परंतु नो बॉल आहे. अतिरिक्त धावा ऍड होते टीमच्या टोटल मध्ये. अगदी यावेळेस आपण पाहिलं तर टीम स्पारा 11 हा संघ थोडासा झगडतोय, प्रयत्न करतोय अगदीच मोठमोठे फटके खेचण्यासाठी. अगदी प्रत्येक खेळाडूच्या मनामध्ये हीच उत्कंठा लागली की हा सामना देखील जिंकायचा आहे आणि स्पर्धा देखील जिंकायची आहे. टीमची धावसंख्या आतापर्यंत जर आपण पाहिली तर 9 या आकड्यावरती. दुसरं शतक मार्गस्थ आहे. यावेळेस अप्रतिम चेंडू, नो बॉल आहे. फ्री हिटची संधी अजूनही चालू असेल आणि अगदीच फ्री हिट म्हणजे एक संधीचं सोनं करण्याची सुवर्णमय काळ त्या ठिकाणी तुम्हाला मिळतो. तो सुवर्ण काळ तुम्हाला नक्कीच आणि हा बॉल देखील वाईड आहे. प्रत्येक धाव मात्र नक्कीच टीम स्पारा 11 या संघासाठी फायदेशीर असेल. अतिरिक्त धाव देखील तितक्याच खर्च केल्या जातात. यावेळेस मात्र अगदीच क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आता चूक करणार नाही, कारण की फ्री हिट आहे आणि फ्री हिट वरती मात्र नक्कीच अप्रतिम झेल पकडलाय सोहनने. थोडस मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला फोकस करावा लागेल, कॉन्सन्ट्रेशन ठेवावं लागेल, कारण की प्रत्येक धाव देखील महत्वाची आहे आणि प्रत्येक विकेट देखील महत्वाची आहे. आतापर्यंत जर आपण पाहिलं ना तर टीमची धावसंख्या जर आपण पाहिली तर 12 या आकड्यावरती. शेवटचे 3 बॉल अजूनही शिल्लक आहेत. नो बॉल आणि नो प्लस पण अशा 2 धावा टीमच्या टोटल मध्ये ऍड होतात. बाय 1 गेट 1 फ्री.
टीमची धावसंख्या 14 या आकड्यावरती. शेवटचे 3 बॉल अजून शिल्लक आहेत. अनेक पाहुण्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि टेन्स क्रिकेट डॉटिंगच्या माध्यमातून थेट प्रेक्षेपण या स्पर्धेचं आपल्याला पाहायला मिळते. आज टेन्स क्रिकेट विश्वातली पहिली टेन्स क्रिकेट डॉटिंगची ही लिंक. 14 धावा अजून 3 चेंडू शिल्लक आहेत. यावेळेस पुढे सरसावत क्षेत्राच्या त्या ठिकाणी विमल आपल्याला पाहायला मिळतात. चूक करतायत परंतु मिळेल त्यावरती एक सिंगल. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 15 या आकड्यावरती. यावेळेस मात्र मोठा फटका क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी साहिल दैनात आहे परंतु एकच धाव मिळते. अगदी संत गतीचं क्रिकेट सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. कुठे ना कुठेतरी मात्र अगदीच प्रेक्षकांच्या मान्यवरांचा देखील उत्साह वाढवण्यासाठी तुम्हाला देखील मॅचला खरं तर गरम करावं लागेल. बॉल अगदीच वाईटच्या स्वरूपात करा. नो बॉल आहे आणि फ्री हिटची संधी आहे. पंचांचं डिसिजन देखील येणं खूप गरजेचं आहे. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 16. अंतिमचा बॉल, अंतिमचा चेंडू. स्ट्रायकर एंडला बॅट्समन रोहित आणि अंतिमचा बॉल. मिळेल धावा तब्बल 6 आणि या षटकाराने मात्र टीमचं टोटल पुढे सरकतंय. तब्बल जाऊन पोहोचेल ते म्हणजे आतापर्यंत 21 या आकड्यावरती. पुढचे 18 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि 18 चेंडूंवरती देखील अगदीच धावसंख्येचा डोंगर हा मात्र गाठायचा आहे. माफ करा 22 धावा झाल्यात. 22. धावा. आणि त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर सन्माननीय ऍडव्होकेट शुभम यादव यांचं देखील सरचे स्वागत. वेलकम. अगदीच मन मिळावा असा त्यांचा स्वभाव कायमस्वरूपी अगदी चर्चेत राहिला. अगदीच आपण पाहिलं तर ऍडव्होकेट देखील सध्याच्या घडीला चांगलं आपण पाहिलं तर त्यांनी प्रेक्षेपण देखील घेतलं. चांगलं प्रशिक्षण घेतलं ऍडव्होकेट होत असताना. नक्कीच त्यांचं कौतुक करावं लागेल. टीमची धावसंख्या आतापर्यंत आपण पाहिली तर 22 या आकड्यावरती. हो यावेळेस मात्र युमेस आय विल डेफिनेटली हिट. सेलिब्रेशन मैदानाच्या आतमध्ये होणारच कारण की कॅप्टनला मात्र परतीचा रस्ता दाखवलाय डगआउट दिशेने. टीम स्वर अगदीच आपण पाहिलं तर या स्पर्धेमध्ये थेट प्रेक्षेपण आपण लाईव्हच्या माध्यमातून देखील पाहतोय TennisCricket.in माध्यमातून. आणि या स्पर्धेला अजून आकर्षित करण्यासाठी प्रेक्षकांची उपस्थिती देखील असणं खूप गरजेचं आहे. त्यासाठी प्रेक्षक वर्गाला अगदी प्रेक्षकांना एक लकी ड्रॉचं बक्षीस या स्पर्धेमध्ये ठेवण्यात आलेलं आहे. जवळजवळ 5 लकी ड्रॉ दिवसभरात 5 लकी विजेता प्रेक्षकांना या स्पर्धेमध्ये एक आपण पाहिलं तर बक्षीस देण्यात येईल. आणि लकी ड्रॉचा बाउल त्या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे. तर प्रेक्षकांना विनंती करेन की त्यामध्ये तुमचं नाव, तुमचा नंबर आणि ज्या प्रेक्षकाचं नाव येईल त्या बाउल मध्ये ज्या प्रेक्षकांचं नाव अगदीच त्या बाउल मधून ज्या प्रेक्षकाची चिठ्ठी उचलली जाईल त्या प्रेक्षकाचं नाव आणि त्या प्रेक्षकाने त्या APL च्या इंस्टाग्राम पेजला फॉलो केलेलं देखील असणं खूप गरजेचं असणार आहे.
याची दक्षता घ्या प्रेक्षकांनी. यावेळेस आल्या मात्र आपले हात खुले केले, स्वागत केले ते म्हणजे विमलचं षटकाराने आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचले ते म्हणजे 27 या आकड्यावरती. यावेळेस पुन्हा एकदा बाद होत असताना अजून एक बॅट्समन दर्शन तो देखील बाद होते. तर टीमची धावसंख्या आतापर्यंत जर आपण पाहिले तर 28 धावा. आमच्या जर आपण पाहिलं तर स्कोर अपडेटर जर आपण पाहिलं तेजस जगदाळे त्यांचं देखील आम्ही नक्कीच कौतुक करणार आहोत. क्रिक हिरोच्या माध्यमातून त्यांचं स्कोर अपडेट डिजिटल स्कोरिंग जे बॅट्समन एंटर झालाय वैभव खिल्लारी ज्याने गोलंदाजीच्या जोरावरती अगदीच प्रभावित केलं. पण तो आता बॅटिंग करायची नो बॉल आहे. फ्री हिटची संधी असेल वैभव साठी देखील. टीमची धावसंख्या 29 या आकड्यावरती. यावेळेस फ्री हिटचा बॉल होता परंतु त्यावरती कडा प्रहार करण्याचा प्रयत्न. डॉट बॉलची सांगता होत असताना अजून या षटकातील जर आपण पाहिले तर जवळजवळ 4 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. यावेळेस चूक झाली, ताळमेळ नाहीये दोन्ही क्षेत्ररक्षकांकडे परंतु त्यावेळी मिळेल तब्बल 4 धावा आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 32 या आकड्यावरती. 33 धावा 33 धावा आपल्याला पाहायला मिळतात आतापर्यंत टीमच्या टोटल वरती. हो यावेळेस मात्र पुन्हा एकदा मोठा फटका. बॅट्समन वैभव खिल्लारी सेट ऑन अ फायर. लागोपाठचा मात्र मोठा फटका लगावत असताना टीमचं टोटल जाऊन पोहोचले जवळजवळ म्हणजे अजूनही जर आपण पाहिलं ना तर 12 चेंडू आणि 21 धावसंख्येची आवश्यकता असणार आहे. 12 चेंडू आणि 21 धाबा 21 धाबा आणि 12 चेंडू. आणि त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर आमच्या मुख्य व्यासपीठावरती सन्माननीय नाना जाधव त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. आणि त्याचप्रमाणे या स्पर्धेचे प्रमुख प्रणेते सन्माननीय करणजी मडवी साहेब त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करते. पुनश्च एकदा वेलकम सर. आपण देखील स्थानपन्न व्हा आमच्या मुख्य व्यासपीठावरती. गोलंदाजी मार्क वरती जर आपण पाहिलं तर यावेळी सिंगल आली. एक या धावसंख्येने टीमची धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे 40. गोलंदाजी मार्क वरती आलाय तो म्हणजे अर्थातच यावेळेस आपण पाहिलं तर क्षेत्राचा अप्रतिम झेल सर्वोत्कृष्ट कॅच आजच्या दिवसातली वॉट कॅच. विकेट आले अर्थातच टीम स्परा 11 या संघाचा अजून एक गडी बाद होतोय वैभव खिल्लारी त्याला देखील
त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर उत्कर्ष मित्रमंडळ या मंडळाचे प्रामुख्याने कार्यरत असलेले आमचे सहकारी अर्थातच अनिल मडवी, आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. आपण देखील आलात, या स्पर्धेची शोभा वाढवलीत, आपलं देखील वेलकम आहे आमच्या मुख्य व्यासपीठावरती. दहा चेंडू आणि अजूनही 20 या धावसंख्येची आवश्यकता असेल. स्ट्रायकर एंडला बॅट्समन अनिरुद्ध आणि गोलंदाजी मार्क वरती आहे तो म्हणजे अर्थातच लक्ष्मण. चला विनंती असेल लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करून घ्या. व्हाईट बॉलचा इशारा पंच आमच्यापर्यंत नक्कीच कळवतील. व्हाईट बॉलचा इशारा, अतिरिक्त धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होते. यावेळेस शर्यतीचा वेध घेणारा चेंडू, परंतु त्यावरती मिळणार आहे ती म्हणजे एक सिंगल. लेग बायच्या स्वरूपात कंप्लीट होईल ती म्हणजे सिंगल. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 42 या आकड्यावरती. अजून या षटकातील जर आपण पाहिले तर जवळजवळ 3 चेंडू शिल्लक असतील. यावेळेस मात्र पुण्याच्या एकदा मोठा फटका खेचण्याची संधी. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी धावतायत, पळतायत, परंतु धाव कंप्लीट होते ती म्हणजे टीम स्पराय 11 या संघाच्या बॅट्समन कडून तब्बल 1 आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ते म्हणजे 43 या आकड्यावरती. 43 धावा, अंतिमचे 2 बॉल, शेवटचे 2 चेंडू. यावेळेस पुढे सरसावत क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येत आहेत, परंतु एकच धाव मिळेल. एक धावसंख्येला महत्व देणं खूप गरजेचं आहे. ती धावसंख्या देखील कंप्लीट होते. अंतिमचा बॉल आहे. अजूनही जर आपण पाहिलं तर टीमची धावसंख्या 44. अंतिमचा बॉल अजूनही शिल्लक आहे. अजूनही जर आपण पाहिलं तर करायच्या तब्बल 16 धावा जिंकण्यासाठी. अंतिमचा बॉल, हो यावेळेस पंचांनी दंडित केलंय. नो बॉल आहे. फ्री हिटची संधी. ही संधी मात्र खरं तर चालून आली ती म्हणजे रोहितला. फ्री हिटचा बॉल अगदी हिट केला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी दैनात प्रचंड वेगाने साहिल त्या ठिकाणी येत आहेत आणि कंप्लीट होते ती म्हणजे सिंगल आणि षटकाची देखील समाप्ती झाली. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 46 या आकड्यावरती. येणारे चेंडू असतील 6 आणि जिंकण्यासाठी 14 धावसंख्येची आवश्यकता असणारी. 6 चेंडू आणि 14 धावा. चला विनंती असेल आपण टीम मिटिंग घेऊ नका. टीम VS श्रीन दादा विनंती करतो आपण टीम मिटिंगला जास्त घेऊ नका, कारण की आपल्याला अजून सामने बरेच खेळवायचे आहेत. विनंती असेल. आणि त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर अण्णासाहेब मित्रमंडळ यांचे प्रामुख्याने विद्यमान अध्यक्ष सन्माननीय लक्ष्मण दादा कदम आणि त्याचप्रमाणे त्यांचे सहकारी विनोद दादा, आपले देखील सहर्ष स्वागत आहे. दादा या आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती स्थानपन्न व्हा. वेलकम. ऐरोली प्रीमियर लीग 2025 पर्व पहिल्या मध्ये अनेक मान्यवरांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. त्याच आमचे प्रमुख मान्यवर जर आपण पाहिले तर सन्माननीय लक्ष्मण दादा कदम आणि त्याचप्रमाणे त्यांचे सहकारी विनोद दादा अर्थातच उपस्थित आहेत. अण्णासाहेब मित्रमंडळ यांचे प्रामुख्याने विद्यमान अध्यक्ष म्हणून त्यांची भूमिका जे कार्यरत आहेत. यावेळेस आपण मैदानाकडे देखील लक्ष देणार आहोत. खरं तर मैदानामध्ये प्रत्येक घडामोडी घडत आहेत, कारण की अस्तित्वाची लढाई आहे हा सामना जिंकण्यासाठी. टीमची धावसंख्या आतापर्यंत जर आपण पाहिली तर 47 या आकड्यावरती. हो यावेळेस मात्र हात खुले केले. धावा मिळतील किती? अर्थात तब्बल 4 आणि या चौकाराने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 51 या आकड्यावरती. येणारे चेंडू असतील 4 आणि जिंकण्यासाठी तब्बल 9 धावसंख्येची आवश्यकता असणार आहे. 4 चेंडू आणि 9 धावा. 9 धावा आणि 4 चेंडू. समीकरण मात्र प्रत्येक मोठ्या फटक्यावरती आता मात्र बदलेल. स्ट्रायकर एंडला बॅट्समन आहे तो म्हणजे अनिरुद्ध, ज्याने मात्र पहिले षटक हाताळलं होतं, परंतु आता मात्र संधी मिळाली ती म्हणजे मॅच फिनिश करण्यासाठी. यावेळेस मात्र अगदी फॉलो थ्रू मध्ये चेंडूला मात्र अडवण्यात आले क्षेत्ररक्षक आणि स्वतः गोलंदाज, परंतु पंचांचा डिसिजन आलाय तो म्हणजे फायनल विकेट आली रनआउटच्या स्वरूपात. बॅट्समन रोहित बॅक टू द आउट.
अजूनही 3 चेंडू आणि 9 धावसंख्येची शक्यता असणार आहे. 3 चेंडू आणि 9 धाबा. स्ट्रायकर एंडला बॅट्समन अनिरुद्ध. यावेळेस भरपूर दूरवरचा चेंडू, परंतु पंचांनी दंडित केले. नो बॉलचा इशारा पंच यांचा. फ्रीची संधी आणि टीमची धावसंख्या आपण पाहिली तर 52 52 या आकड्यावरती. अजूनही 8 करायचे येणारे चेंडू असतील 3. आमच्या अगदीच डाव्या बाजूला जर आपण पाहिलं तर एक्सप्रेस स्पोर्ट्सचा संपूर्ण संघ, रुपेश सोनकर यांची संपूर्ण टीम, राजेंद्र हनोरे यांच्या मालकीचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. इन ऍक्शन मध्ये पुढच्या मॅच मध्ये नक्कीच तो पाहायला मिळणार आहे. यावेळेस मात्र पुढे सरसावत मोठा धमाका. या मोमेंटला हा मोठा फटका अगदी टीम स्वरा 11 या संघाचा कॉन्फिडन्स लेवल हाय करून जाईल. टीमचं टोटल चला विनंती आहे लवकरात लवकर आपण सामना सुरुवात करून घ्या, कारण की यानंतर लगेच आपल्याला नेक्स्ट मॅच देखील खेळायचे. आणि बॅट्समॅनला विनंती करेन की आपण नेटच्या जवळ जाऊ नका, ही विनंती आहे. 2 चेंडू आणि 2 धाबा कंपल्सरी नक्कीच प्रयत्न करावा लागेल हा सामना जिंकण्यासाठी. दोन्ही टीम कडून मात्र अगदी करत व मरा अशी परिस्थिती असेल, कारण की हा सामना जिंकायचा आहे आणि इथून पुढे मात्र नक्कीच जाण्याची संधी मिळेल. 2 चेंडू आणि 2 धाबा. 2 धाबा आणि 2 चेंडू. अगदीच हा सामना जिंकण्यासाठी जर आपण पाहिले तर अनिरुद्ध कौतुक करावं लागेल. एक मोठा फटका अपेक्षित होता, मोठा फटका लगावला देखील आणि सामन्याचं टोटल आणि सामन्याचं संपूर्ण चित्र हे मात्र बदललंय. आणि कंपल्सरी चेसिंग असणार आहे. 2 चेंडू आणि 2 धाबा तुम्हाला कंपल्सरी काढाव्या लागतीलच. हा स्पर्धेचा प्रामुख्याने नियम आहे, त्यामुळे कंपल्सरी तुम्हाला 2 धाबा या काढाव्या लागतील. 2 चेंडू आणि 2 धाबा. स्ट्रायकर एंडला बॅट्समन अनिरुद्ध. यावेळेस मात्र काय घडतंय, एक धाव तर प्रचंड वेगाने कंप्लीट केले, दुसरी धाव डायरेक्ट हिट. व्हॉट अ हिट. आणि मुवमेंट काय आहे, एक धाव अजूनही काढायची आहे. हिट तर डायरेक्ट झालंय. अनिरुद्धला मैदान सोडावं लागतंय खरं तर. आणि अनिरुद्ध हा खेळाडू या मोमेंटला बाद होणं, जर ही एक धाव कंप्लीट झाली असती तर नक्कीच सामना जिंकला असता टीम स्वरा 11 या संघाने. परंतु आता मात्र प्रेशर आहे, दडपण आहे, दबाव भरपूर आहे टीम स्वरा 11 या संघाकडे. एक धाव आणि 1 चेंडू कंपल्सरी चेस हा स्पर्धेचा नियम आहे. टीमला विनंती करणे, जास्त टीम मीटिंग घेऊ नका. VHR लगेचच आपण फिल्डिंग सेट करून घ्यायचे. अंपायर्स देखील अगदीच तटस्थ त्यांची भूमिका बजावतात. आणि त्याचप्रमाणे जर आपण पाहिले तर सन्माननीय अमितजी जावळे साहेब, त्यांचं देखील सरचे स्वागत. ते प्रामुख्याने शाखा प्रमुख म्हणून कार्यरत आहेत, त्यांचं देखील आम्ही वेलकम करतोय आमच्या मुख्य व्यासपीठावरती. ऐरोली प्रीमियर लीग 2025 मध्ये त्यांचं देखील सरचे स्वागत. आज प्रत्येकाला या ठिकाणी उपस्थित राहून मान सन्मान त्यांचा केला जातोय. आज शाखा प्रमुख म्हणून नक्कीच त्यांची महत्वाची भूमिका या ऐरोली परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळते. आमचे सन्माननीय अमितजी जांभळे साहेब आज या ठिकाणी उपस्थित, त्यांचं देखील सरचे स्वागत. अंतिमचा बॉल, शेवटचा चेंडू. यावेळेस नो बॉल आणि हा सामना जिंकला. अर्थातच टीम स्वरा 11 या संघाने. काय घडतंय हे चित्र अगदीच न पाहण्यासारखं होतं. आणि आपण मैदान ज्यावेळेस सोडताय तसं आपण शेक हँड करूनच मैदान सोडायचं, याची दोन्ही टीमने दक्षता घ्यायची, ही नम्रतेची विनंती. हस्तांदोलन करूनच आपण मैदान सोडायचंय लगेचच, ही नम्रतेची विनंती असेल. हार्ड लक बॅड लक. टीम अतिशय उत्साहाने हा सामना खेळत होती, परंतु या उत्साहाच्या प्रयत्नात कुठे ना कुठे तरी चूक झाली आणि हा सामना पराभूत व्हावा लागते, सामना अगदी सोडावा लागतोय हातातून. तर दोन्ही